प्लीज, कारण फक्त व्हाल कसं यानं जय काळेश्वर आंबे आणि जी वसार ए टीम त्यांनी देखील 2 फेऱ्या जिंकल्यात या आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. बोलूया पहिल्या फेरीतील ही तिसरी लढाई असेल. नैतिक भाग्यवंत याच्या शुभ असते आमचे हनुमंत भाग्यवंत यांचे देखील इथे शुभ सन्मान आहे. उबदार पुष्पशाल आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील इथे शुभ सन्मान. वेळात वेळ काढून आपली मुळाची उपस्थिती दाखवली. तुमचं सर्वांचं म्हणजे अंतर्गत आम्ही सहर्ष स्वागत अभिनंदन करतोय. बोलूया मॅचच्या दिशेने जिथे मॅच चालू होत आहे. ऑर्गनाइज टीमच्या विरोधात टीम भाल संघाचा 12वा खेळाडू सामाजिक कक्षामध्ये येणे गरजेचं आहे. आलाय आलाय. ध्रुव 11 टीम भाल नाणेफेकीचं त्यांनी गमवलंय कॉल आणि करणार प्रथम फलंदाजी. गोलंदाज तयार आहे आंबे यांकडनं. दिनेश भाग्यवंत मलंगड एक्सप्रेस या नावाने चर्चेत फटका चांगला आहे. कलात्मक हाय क्लास दर्जेदार रुबाबदार देखणा सुंदरतेचा प्रतीक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या आमचे गजानन दादा भाग्यवंत हे देखील टीम जय काळेश्वर आंबेस टीमचे खंबीर समर्थक आहेत. यांचं देखील योगेश भाग्यवंत याच्या शुभ असते. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे शुभ सन्मान. वेळात वेळ काढून आपली महत्वाची वेळ या स्पर्धेसाठी दिली आहे कारण टीम त्यांची खेळतो सध्या पहिल्या चेंडूवरती. डीजे चेंडू आला एसटी मागे डॉट बॉल. हे कमबॅक आहे आणि दिनेश आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना पहिल्या चेंडूवरती नजराना आपल्याला पाहायला भेटला. फलंदाज जयेंद्रचा चौकार खूप चांगला होता. त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल. दिनेश तयार आहे. ओ पुढे सरकून जागा बनवायची होती. नो मॅन्स मध्ये दूरवर्ण क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने धावतोय चेंडू पर्यंत. मला वाटतं हरेश आहे का? हरेश भाग्यवंत एक्सपिरियन्स अनुभव भरपूर सारा या गोष्टीत रमलेला तुमलेला खेळाडू आहे आणि याचं नूतनाट्य मैदानावरतून दाखवत असताना हरेश भाग्यवंत काय बॅकअप दिलंय. मिड विकेट मध्ये अगदी काहू कॉर्नर ज्याला म्हणतात तिथे सीमारेषेवरती आहे आणि हे प्रतिसाद क्षेत्ररक्षकांचं गोलंदाजांना लाभावंच लागतो. हो आकडलाय टेम्पूला खेचले लेंथ मागे मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडू चांगला पकडलाय. ते शिवाजी मिडॉन मध्ये हे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 40+ अवकाळी खेळत असताना आपण हे दृश्य आपल्याला पाहायला भेटतात. स्वप्नील भाग्यवंत समालोचन कक्षेत संपर्क साधत आपण स्वप्नील. दिनेश तयार आहे. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा स्लोवर मारलाय दूरवर. हरेश आहे सीमारेषेवरती वेट करतोय. चेंडूला उचलणार तो बंद. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धाबा इथे थांबत नाहीये. आता 2 वाचवल्या. ते मात्र आपण जर बघितलं गेलं तर 2 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता झेंद्रच्या बॅटमधनं. तिथनं दिनेशने थांबवल्यात फलंदाजांना. वन्स अगेन स्लोवर. यावेळेस मात्र नो मॅन्स दूरवर. हरेश कॅरी करणार का हा झेल? त्याच्या अवकाशाच्या बाहेर. ओव्हर द लाईन 4 रन्स.
प्लस खेळतायत, टीम साठी खेळले, पंचांची कामगिरी, बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे क्रिकेटवरती किती प्रेम आहे हे जिथे सिद्ध होतो. आणि हे या परिसरात हे खेळाडू करतायत. सर्व खेळाडूंना लाल सलाम. पहिल्या षटकात 13 आल्या. पॉवर प्लेचं षटक होतं, प्राबंदी होती सीमारेषेवरती, फक्त 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देतो ते मात्र इथे 5 असतील दुसऱ्या षटकापासून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, टिप मिड विकेट अगदी बरोबर सीमारेषेवरती, लॉंग ऑन लॉंग ऑफ. बरोबर पुढे आले, जागा बनवली, पुन्हा एकदा एका टप्प्यात पुन्हा एकदा हरेशला प्रेक्षक बनावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मगर चेंडू चांगला होता, मात्र फलंदाज समोर चांगला आहे. रवी आणि चेंद्रची जोडी टीम फाल संघाची सर्वात मोठी जोडी आहे, ओपन केली आहे. रवीची देखील बॅट बोलते, सुरुवात चेंद्रने करून दिली आहे. मात्र इथे ओ हो, साईडला समोर मिड ऑफला किया होता ते चेंडू घरंगळत ऑन साईडला गेला. धावबाची संधी ते नाकारता येणार नाही. मात्र हा म्हणताना दुसरी धाव स्वीकारतायत फलंदाज. वाडा रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणखी ऍड केल्या जातील इथे स्कोर कार्ड मध्ये. धावपळक दोन्ही पुढे सरकेल. सध्या तर दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मॅचच्या पहिल्या डावामध्ये हाल संघर्ष करतोय टीम अंबेच्या विरोधात. 3-11 फाल जय कायश्वर अंबे. पोटी प्लस हा पहिल्या फेरीतील तिसरा मॅच, अंगतदार मॅच. ओ पुढे आले, यावेळेचा चेंडू चांगला आहे हेच दर्शवत असताना पंच. चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल आणि शिवदादा गायकर चेंडूला कॅरी करतात. सातत्याने यष्टीरक्षण करत आल्यात आपल्या टीमसाठी. म्हणजे यष्टीरक्षकाची विशेष भूमिका असतो, कारण जे काय असतं ते बरंचसं काही मॅचचं दडलेलं असतं, लपलेलं असतं, मात्र ते पेशकत ओपन करायचं ऑन अ मॅच हेच गेम प्लॅन असतं. आणि सध्या हे काही करत असताना थोडंसं स्लीप कव्हर क्षेत्ररक्षकाला पुढे सरकले. मोठा फटका आहे हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले आणि हे टिपलंय शेल. संपलंय फलंदाज रवीचं खेळ. लागलेला दे धक्का टीम फाल 3-11 फालला पहिला रवी पॅव्हेलियनच्या रस्त्याला. नक्कीच रवीने 6 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडू त्याने खेळ घ्या, मात्र 1 डाऊन साठी हॉलेंडर आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण पाहू शकतो एकंदरीत रवी बाद झालाय. रवीने 13 धावांचं योगदान दिलंय. मात्र नॉन स्ट्रायकरला जो जयेंद्र म्हणतो पाप्याला पण बघतोय, हा खेळाडू चांगला आहे, ह्याच्याकडनं मोठ्या पक्षांच्या अपेक्षा आहे. 1 डाऊन साठी खेळाडू आलाय मैदानावरती. सेकंड रवी सिनियर ज्युनियर हाही खेळाडू चांगला आहे. टीम बाल संघासाठी बरेचसे सीझन यांनी दिले आहेत. मात्र इथे या मॅच मध्ये चांगल्या धावा बनवायच्या. अगेन्स्ट ऑर्गनाइज टीम आहे. 40 प्लस असले तरी त्यांचा हा होम ग्राउंड आहे. चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करावं लागेल मॅचच्या पहिल्या डावात. ओ टप्पा होता, शिक्षकाला उल्कांनी देऊन चेंडू लॉंग स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नक्कीच चेंडू थांबायला हवं होतं हे सांगताना आमचे मान्यवर टीम आंबे संघाचे खंबे समर्थक रंबागे. बरोबर आहे, कारण चेंडू यष्टिकेचे हे चाणक्य असतो. आपल्याला एका हातात वर हात करून चेंडू थांबवायचा, म्हणजे चेंडू थांबला की धावा थांबतात. 4 थांबल्या असत्या. धावपळ 4ने पुढे सरकताना दुसऱ्या षटकाचा गेला. चांगली मॅच चालू आहे, चांगले धावसंख्या आपल्याला 23 धावा. तयार आहे गोलंदाज. फुल टॉस होता, पडल्यानंतर खाली आलाय. हा चेंडू येतोय डॉट बॉल आणि षटक संपल्याचा इशारा येतो अंपायरचा. आणि पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा. गडी बाद झालाय तो एक. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला.
गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. चर्चा केली जातो. पहिली 2 षटकं तर आली, येणारा तिसरा आणि चौथा षटक कोण फेकेल, तिसऱ्या षटकात कोणाकडे जायचं. ज्ञानेश्वर गायकर पुराणे चावल प्रॉपर फलंदाज होते. जयकाळेश्वर आंबे संघ सुटून हा असा खेळाडू होता मिडल ऑर्डर मध्ये टीमसाठी बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्यात. मयुरेश आणि जग्गूची जोडी त्यावेळेस नव्याने खेळत होती, त्यावेळेस हा खेळाडू टीमला लीड करत होता. यष्टीरक्षण त्याचं प्रामुख्याने काम होतं आणि मिडल ऑर्डरला येऊन फलंदाजी करणं हे त्याचं त्यावेळेस रोल होतं. मात्र या कल गया सो गया, आज क्या करने का हे दिखाना होगा. बॉल केदार चेंडू थांबवलाय. बाजीबागीवंत चेंडूला थांबवत आहेत. चांगलं आहे, चांगलं आहे. जिथे 3 थांबल्या, हा जर निसटला असताना लॉंग स्टॉप सीमारेषा वाटत पाहतो, येऊ द्या माझ्याकडे, धावा मी देणार आहे फलंदाजाला. धावा मिळतो 1 धावाने धाव पुढे सरकते 24 वरती. 1 गडी बाद झालाय. वेगवान चेंडू होता. ज्ञानेश्वर गायकर यांच्याकडे 7 ते 20 हून अधिक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. 40+ आज खेळतात ते 18 पासन पुढे. पोहो चमाट दिली आहे. बॅकफुट पॉइंट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक इकडे स्लिप कव्हर ओव्हर कव्हरच्या दरम्यान होते, पाहत राहिले. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार चापटून काढले अक्षरशः चेंडूला. हे फटकेबाजी आपल्याला आजच्या क्रिकेटमध्ये 5 झाले. कलाकारी बाहेरच्या पाहायला भेटतात, कारण क्षेत्ररक्षणचा विचार केल्यानंतर 5च बाहेर असेल. परिणाम विशेष हा कारण हा आहे, कारण फक्त 5 क्षेत्ररक्षण सीमारेषे क्षेत्ररक्षक करत असतात. त्याच्यामुळे हे गॅप जे मोठे असतात ते आपल्याला गॅप शोधून काढायचे असतात. आणि काय गॅप शोधलंय सिनियर रवीने, जबरदस्त सरकवलं जाते लगेच क्षेत्ररक्षकांना. ह्यानीचा पहिला चेंडू चांगला आला होता, मात्र दुसरा चेंडू चांगला होता, मात्र सक्षमता दाखवली. वन्स अगेन यावेळेस दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला थांबवायला हरकत नव्हती आहे. मात्र एका टप्प्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना चौकार. इथे मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आले. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र इथे ज्ञानेश्वरती प्रति हल्ले चढवले जातात. रवीची बॅट बोलते टीमसाठी. पुढे सरकत असताना वन्स अगेन ओव्हर पिच ऑन ड्राइव्ह पॉवरफुल. मात्र क्षेत्ररक्षक हाय पॉवरफुल आहे. स्वीकारलाय छेल हरेशने आणि रवी सिनियरला मैदान सोडावं लागेल. लागलेला हा दुसरा धक्का. बिग विकेट डाऊन. सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर. काय मात्र हा खेळाडू मोठा आहे. जोपर्यंत विकेट वरती आहे तोपर्यंत अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील जवळजवळ 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकंदरीत 8 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका चांगला आहे. उंच गेलाय, उंच गेलाय. पायाचा किती उंच गेलाय, क्षेत्ररक्षकापर्यंत गेला होता, मात्र सोडलाय छेल. आणि एका क्षणी जीवनदान मिळणे ही भाग्याची गोष्ट असतो. जीवनदान लाभलंय, संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. सोप्प झेल हेच खेळ आहे 40+. इथे याच गोष्टी, या रोमांचिक क्षण आपल्याला पाहायला मिळत असतात. खेळ सुटलाय, मिळालं ज्ञानेश्वर गायकरला दुसरं यश. मात्र झेल सुटलाय. धावा मिळतील 2 अगेन्स्ट टीम भालला. 34 वरती धावसंख्येचा गाडा आपण आतापर्यंत बघतोय. ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड. चेंडू ढगात, षटकार. षटक संपला त्या इशारा पंचांचा. 3 षटके इथे संपले आणि 3 षटकानंतर आपण बघतोय ते धावसंख्या 40 वरती. 13.33 ची धावगती राखली आहे. निर्णायक शेवटच्या 6 चेंडूंसाठी स्ट्राईक एंडला असेल जयेंद्र मात्रे.
चांगली गोलंदाजी केली आहे, कारण या ग्राउंडवरती धावा बनत आल्यात. 40+ मॅचेस असल्या म्हणून काय झालं, मात्र मागील प्रत्येक मॅच मध्ये धावा बनल्यात. पहिल्या 3 मॅच, हा चौथा मॅच आहे आजच्या दिवसातील, आणि या चौथ्या मॅच मध्ये देखील धावा खूप चांगल्या बनतायत. पहिल्या 3 मध्ये 40 आल्यात. निर्णायक शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती येतील, कारण स्ट्राईक एंडला असेल जयेंद्र मात्रे. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, निर्णायक षटकासाठी, शेवटच्या ओव्हरसाठी बाबूराववरती विश्वास दाखवलाय शिवनाथ गायकरने. शिवनाथ गायकर लीड करतायत टीमला. शिवनाथ, ज्ञानेश्वर दोघे भाऊ. ओ हो हो, भिरकवलं आसमानात, आसमानात ढगात गायब केले चेंडूला. षटकार. गेले तर आपण शोधून आणायच्यात, कोणावरती अन्याय नको, कारण नवा चेंडू येईल मग ते पूर्ण मॅच बदलतं. पहा, मैदानाच्या चौपर फक्त कसरी दिसतो आपल्याला, आपण गवताला कसरीच बोलतो. तिथे चेंडू गेला तर सापडणे कठीण आहे. आणि लांब लांब फटके मारत आहोत. बॅटचा कडा आहे, कडा आहे, आणि हा इथे झेल स्वीकारला आहे अंबाजी भाग्यवंतांनी. आणि फलंदाज जयेंद्रला मैदान सोडावं लागेल. लागलेला दे धक्का डेट ओव्हर मध्ये. सचिन, सचिन वरती आमचे 12 खेळाडू दाखवतात की विश्वास आहे, मारू शकतात. फक्त 2 आहेत. बाबूरावने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, सर्वात चांगली, सर्वात चांगली. हा फटका सर्वात चांगला आहे. झेलपर्यंत पोहोचलाय का, चेंडू थांबवायचा आहे. टप्प्यात टप्प्यात सीमारेषेच्या पार, चौकार. तर हेच असतं, चेंडू एक चाट गेल्यानंतर आपण चर्चा करतो. मात्र ह्या गोष्टीला वेळ नाही. असे फटका होता रोमांस मध्ये. लॉंग ऑफ सीमारेषेवरती वाईड इश्यू होते. थोडेसे क्षेत्ररक्षक म्हणतात निघून गेलाय चेंडू, एका टप्प्यात बाउंडलाय. निर्णायक चेंडू आहे बाबूरावच्या स्पेल मधला. हो, पुढे गेले, दूरवर क्षेत्ररक्षक आहे. भरपूर चुका केल्यात मागील. हो, इथे मात्र चेंडूला थांबवलं, पायाने थांबवलं. 2 थांबल्यात, तिसरीचा प्रयत्न चालू आहे. बाबूराव कॅरी करणार का चेंडूला? यस, कॅरी केलंय. 2 धावा आल्यात अंतिम चेंडूवरती. षटके संपली. 4 धावा झाल्यात धावपलकावरती. 53 धावा आणि 54 धावांचं सन्मानजनक लक्ष उभारलंय थ्रू 11 40+ भाल टीमने. जय काळेश्वर 40+ आंबे टीम समोर. पहिल्या डावाचा खेळ इथे संपला या मॅच मध्ये, पहिल्या इनिंग्सचा. आणि इनिंग्स ब्रेक्स मध्ये आपण बोलवायचं नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच.
1-1.5 मिनिटाचा लॉंग सॉन्ग आपण द्या चांगली. तर धर्मा भाग्यवंत या आपण मंचावरती मस्त धर्मादा यायचंय आपण मॅच नंतर. ओके ओके. तर नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकी नेक्स्ट बॉल दे बॉल. हो हो नाणेफेकी केली जाईल. खोणी आणि नांदिवली दोन्ही टीमचे कॅप्टन या. हो हो. तर उर्मिला प्रतिष्ठान वसार याने 2 फेऱ्या इथे अगदी एकतर्फा जिंकल्यात. त्याच्यामध्ये महत्वाचा रोल लीडिंग ऑफ दी फ्रंट वरती फलंदाजी केली जगदीश गायकर गायकर ना दुधकर जगदीश दुधकर ने पंचांची भूमिका मी म्हटलं विविधता आहे या खेळाडूमध्ये. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ती उर्मिला प्रतिष्ठानचे राहुल भोईर हे पॅकर असेल. हर्षल भोईर अडवली यांच्याकडनं 500 रुपयाचं मानधन जगदीशला गुगल पे केलेलं आहे. आले तर नक्कीच आपण पाहू शकता. तर जयेश दिलीप भाग्यवंत दादांकडून आम्हाला बॉल या स्पर्धेसाठी उपलब्ध करण्यात. तर ऑर्गनाइज टीम कडून म्हणजेच या मंडळाकडून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. भाल टीमचे आहे. तर दोन्ही टीमला कॉल असेल पण नाणेफेकीसाठी या नांदिवले आणि खोणी नांदिवली आणि खोणी टीमला कॉल असेल आपण यायचं नाणेफेकीसाठी. लगेच नाणेफेकी केली जाईल. तर ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. शुभेच्छा भरपूर साऱ्या असेल दोन्ही टीमला उभा खेळाडूंना. इथे मात्र 53 म्हणून आहेत मॅचच्या पहिल्या डावात ध्रुव 11 बाल टीमने आणि 54चं लक्ष आहे. स्ट्राईक हँडला फलंदाज आघाडीचा हरीश भाग्यवंत. पहिले चेंडूला ऑन साइडला कॅच होते मिस्टेक झाली. झेल सुटलाय लॉंग स्टॉपला बॅकवर्ड स्क्वेअरला पाईन लेगच्या दरम्यातून चेंडू निघून जाणार. नशिबाचा हा येतोय संघर्षमेव चौकार. केलं जाईल दोघांमध्ये या आपण निंग ब्रेक झाले. नाणेफेकीचं कॉल 2 टीम मध्ये केलं जातं. हे घे खोनी बनाब नांदिवली कोलीवाडा या 2 टीम मध्ये येतो. मध्ये येईल तो. ओ हो हो या वेळेत मात्र मिळालेलं जीवनदान त्याचा फायदा आणि नव्याने कसं करायचं असं हे नूतनाट्य दाखवत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय चौकार. कोणी टीमने ते नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. रोशनी थांबा म्हटले की असतोय. पहिल्या 2 चेंडूवरती हा जीवन झेल होता असं वाटलं क्षेत्ररक्षकाचा. हे जेल तर सुटले. धावाही येत आहेत. दुष्काळ 13 महिना झाला की काय पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना रवीवरती ते मात्र येत आहेत धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आहेत. चौकार हॅट्रिक वरती आहे सध्या तरी फलंदाज. ओ आणि फटका चांगला आहे खरंगळत. स्लीपर कव्हर सीमारचा चेंडू तुझी वाट पाहतोय आणि इथे हरीश भाग्यवंत हॅट्रिक संपादित करत असताना चौकाराची या स्पर्धेतील 40+ स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक हरीश भाग्यवंतांच्या नावे.
हे पटवून देत असताना दाखवत असताना सध्या तरी हरेश की पॉवर प्ले मध्ये काय खेळ केलं पाहिजे. अनुभव आहे, जिद्द चिकाटी, कला कौशल्य, शौर्य, धीर सगळ्या गोष्टी प्रत्येकाच असतात. मग त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी संघर्ष करावा लागतो. वेट केले वन्स अगेन, व्हॉट अ शॉट, लाल सलाम हरेश, बॉल गोज ऑन, देन स्लीपर कव्हर फॉर वन्स अगेन लागलेला हा चौथा चौकार. हाही मोठे प्रश्न आहे. तिथे 4 चौकार टोकल्यात, आणखी काय सांगायचं. आता षटकार बघा, रबीला कमबॅक करावं. विकेट, डॉट बॉल हा टीम बालसाठी यावेळेस महत्वाची गोष्ट आहे. समोर बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना ऑल्थ्रो मध्ये चेंडूला थांबवलं, रोखलं आणि ती धावा बनत होत्या. तिकडे कुठे वेगळा चेंडू आला, फुल लेंथ फेकला, गती दिली चेंडूला, आधीची स्लो होते. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळाला. बरेचशा काही घडामोडी या षटकात. ओ जागा म्हणून ऑन साईडला नो मॅन्स म्हणून दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि चेंडूला थांबवलंय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी डेंजर झोन मध्ये धावत असताना जयदास, आणि 2 धाव थ्रो उशिरानं आलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात एकंदरीत 18 धाबा आल्या. बिनबादत साबत सुरुवात दिली आहे जय काश्वर 40+ टीम अंबे संघाच्या आघाडीच्या जोडीने, विशेष हरीश भाग्यवंतनी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तर दुसऱ्या षटकामध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सचिन. पहिल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटला गोलंदाज रवीला थोडीशी माठ भरली, पॉवर प्ले होता. मात्र दुसऱ्यामध्ये सचिन कमबॅक करावं लागेल. जयदास होळात आहे चेंडू, 100% कमेंट पूर्णपणे ब्लॉक होल. आणि इथे मात्र घडले काय, फलंदाज बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार बनतोय जयदास. याच्यावरती भरपूर सारा विश्वास भरोसा होतो, मात्र हे तोडले गेले जयदासने. जयदास पॅव्हेलियनच्या रस्त्याला लागलेला पहिला दे धक्का 40+ जय काळेश्वर अंबे टीमला. तर आपण फक्त यश मिळाले, ब्रेक थ्रो ब्लियम स्टार्ट दिली आहे इथे. मात्र गोलंदाज सचिनने जी गरज होती खऱ्या अर्थाने थ्रू 11 फाल टीमला. एखादी विकेट. ज्या खेळाडूची चर्चा होती मॅचच्या पहिल्या डावात, मिडल ऑर्डर साठी मात्र इथे 1 डाऊन साठी आलाय नॅनी गायकर. पुढे सरकून खेळायचं होतं. चेंडू चांगला आहे, हा गोलंदाज चांगला आहे. ही विविधता असायला हवी गोलंदाजमध्ये. लेंथ बदल. पुढे सरकून ओ पिच होता का, हा प्रश्न आहे. नाही आहे. हा चेंडू चांगला होता, चांगला लेंथ मध्ये, अगदी गुड लेन्स मध्ये गती ठेवली. याच्या आधीचा स्लोवर होता. विविधता दाखवत असताना सध्या तरी सचिनचा हा षटक बरंच काही सांगतोय आपल्या टीमला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले, 2 बॉल डॉट आल्यात. संघ अडचणीत आलाय. टीम अंबे संघ थोडस अडचणीत आलाय. ज्ञानेश्वर गायकर सारखा एक स्टार खेळाडू बॅक टू बॅक 2 चेंडू बीत झाला नॉन स्ट्राइक एंडला आणि 4 चौकार ठोकलात. मात्र पॉवर प्लेचा षटक होतं. इथं समीकरण पूर्णपणे बदललंय. 54चं लक्ष आहे. धावा फक्त आणि फक्त 18 आपण बघतोय धाव फलकावरती. गायकर बॅट सेकंड बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न करतात. लगातारचा 3रा चेंडू बीट झालाय. मॅच चढवली की काय, मात्र हेच करत असताना इथे मोठ्या फटक्यासाठी ट्राय करायला लागेल नाही. आता बॅक हँड मागपटला येऊन चौकारासाठी नाही, आता मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, कारण हा 3रा चेंडू तो बीट झालाय.
4 चेंडूंचा खेळ संपलाय या षटकातील. ओहो, बॅक टू बॅकचा हा चेंडू वाईट दर्शवला गेलाय. खराब अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन आहे का सचिन? याच्यामध्ये फेरपरिवर्तन नाहीये. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, कोणताही रिव्ह्यू वगैरे नाहीये. हे मान्य करून घ्यायचं आहे. अंपायर कॉल आलं वाईट तर स्वीकारायचं आहे. अंपायर कॉल विकेट स्वीकारायचं. अंपायर कॉलचं रन आउट आहे तर हे आपल्याला स्वीकारावं लागतील. कारण आपण 40+ खेळाडू आहोत. त्या चुका मागा काय होत असतात थोड्या वेळा त्या ऍडजस्ट करायचे असतात. धावली एक, कुठे का होईना धावपलकाला झाली हल्लाय धावपलक. ओ ऑन ड्राय, नो मॅन्स मध्ये थोडवर क्षेत्ररक्षक पुढे सरकला डीपचे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हरेशने दाखवला आणि दुसरी धावी ते हा म्हणताना कंप्लीट केले. एकंदरीत धावा आल्या 2 या चेंडूवरती आणि धावपळक 2 ने पुढे सरकत असताना 21 वरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 टू गो, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा आल्या त्या षटकात. 53 बनवायच्या 4 षटकात. आता लीड वाढली आहे, जवळजवळ 33 ची गरज आहे. 21 झाल्यात. 13 बॉल. ओ हा फटकाच खेळायचा नाही का हेच सांगेल आता हरेश. वाईट बॉल आहे, खराब दर्शवत आहेत अंपायर. धाव मिळेल एक, मात्र इथनं बीट झालाय ज्ञानेश्वर. सलग 4थ्यांदा बीट, 5व्यांदा म्हणेन मी, कारण 4 वेळा बीट झालाय. पुटला खेळतो आणि बॅकफुट पॉइंट नसेल तरी ते मात्र क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. जरी फटका आला तरी मात्र एकच धाव मिळेल. म्हणजे जे काही करायचं आहे तुम्हाला समोर करू शकता, कुठेही खेळू शकता. विविधता आहे नाही म्हटलं तरी या खेळाडूमध्ये. वर उडलाय, आसमानात गेलाय चेंडू. वारे वाऱ्यावरती 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 वारे वा, षटकार. आहे रीज घेतली होती हवेच्या लाटांवरती. आणि पूर्ण ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तुमच्यावरती या मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला भेटत. किरण शेट्ट अत्यंत शुभ अगमान म्हणाच्या अंतरकरणापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचे इथे केलं जाते मस्त वेलकम. तर बळूया मॅच कडे. मॅच सिटी आहे 40+ पहिल्या प्रती तिसरी मॅच आहे. लढाई चांगली चालू आहे. 12 मध्ये 28 बनल्यात पहिल्या 12 मध्ये. येणाऱ्या 12 मध्ये 26 थांबवायचे आहेत. गणेश तयार आहेत. राऊंड विकेट हरेशसाठी बॅट वरती मिडल केला बॅटला. घरंगळत चेंडू मिड विकेट मध्ये सीमारेषेला चाललाय. तुला उचलला बघा ऑन दी स्टिक चेंडू पैकी. काय खेळ आहे, काय प्रॅक्टिस आहे, हे रियाज आहे. 40+ रेग्युलर खेळण्याची संधी या परिसरात मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण जो मंडळ बनलाय खऱ्या अर्थाने आमचे गणेश तयार आहेत. हा चेंडू खोदून काढलाय नॅनी काय करचा क्लास. शेवटी ऑफसाइड मध्ये मी मारणार मारणार आणि मारलाय. घरंगळत स्लिपाकर म्हटलेला बीट करून चेंडू सीमा पार चौकार. पुढे होती लेंथ, पुढे होती. गणेश मात्र ह्याच गोष्टी आपल्याला कन्फर्म करायच्या. लेंथ हवी आहे आणि इथनं मात्र चौकार आलाय. सीमारेषेवरती इथे क्षेत्ररक्षक येतोय. स्लिप कव्हरला दूरवर ही जोडी महत्वाची आहे. सेट झाल्यात. म्हटलं ज्ञानेश्वर गायकरकडे क्षमता आहे. हा मोठी फटके, कलात्मक विविधता आहे या खेळामध्ये. नॉन स्ट्रायकिंगला सध्या तरी या मॅचचा फ्रंट हरीश भाग्यवंत आहे. सुरुवात ब्रिलियम मिळून दिली आहे त्याने टीमला. ओ यावेळेस मात्र गॅप आहे. यशाचं शिल्पकार आहे आणि ज्ञानेश्वर गायकरचं हे क्लास आहे. चौकार.
37 झाल्या धाबात, म्हणजेच अजूनही 17 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथनं 9 चेंडू 17. मॅच संपली नाहीये. पाल टीमला मी एकच सांगेन, इथे चेंडू डॉट कसे येतील या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे डॉट चेंडू येतील त्याच्यासाठी आपल्याला लाईन लेंथ हवी आहे. गणेश, मार पडली आहे, मात्र इथनं कमबॅक करणे हे तुझं कार्य आहे सध्या टीमसाठी. शफल झाले चेंडू तर बीट झाले. डायरेक्ट हिट न परतावा लागला असतो. ऑन दी फिल्डर जरी चेंडू फेकला असता तरी देखील धावबाची संधी होती, मात्र ही संधी निसटती. ज्ञानेश्वर गायकरला जीवनदान. हा सिक्का मोठा आहे, हा कधीही बाजी पलटने वाला वो बंद आहे. 8-16 हरेश पूर्णपणे बाहेर आले. वेगवान चेंडू ह्यावेळेस मात्र हुशारी दाखवत असताना डॉट बॉल आलाय. समीकरण बदलले. 7-16. प्रत्येक चेंडूवरती रंगतदार मॅच च्या दिवसातील हाय होल्ट्रेज. गणेशने कमबॅक केले. कॉल येतोय स्लिप करून छेंद्रचं की ह्यो बॉल काढायचा आहे, म्हणजे अंतिम षटकामध्ये 16 महाग पडू शकतात. मात्र हा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर सोप्या होऊ शकतात. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, वेट केलंय, थांबवलंय स्वतःला. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन मध्ये धावत असताना ज्ञानेश्वर गायकर हा मंथाना पोहोचतोय. 2 धावा आल्यात. अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 14. बडा मॅच. तोपर्यंत ठोका एकदा डीजे. चांगले आमचे डीजे ऑपरेटिंग करतायत तन्मय. ज्ञानेश्वर गायकरने चौकार मारल्यात, एक षटकार मारलाय, मात्र चेंडू बीट झालाय. एक सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र इथनं गोलंदाजीमध्ये भरवसा दाखवलाय सदाशिव वरती. फलंदाजीमध्ये सदाशिव आला होता डेट टोपर मध्ये, मात्र इथनं फलंदाजीमध्ये काय किमया साधते आणि मात्र या किमया विजयासाठी साधेकर. मी म्हटलं आहे जगदीश आणि वाईट दर्शवत असताना अंपायर सिग्नल वाईट बॉल. नव्याने चेंडू मिळेल, धावही मिळेल. ह्या वेळेस मात्र रिस्क घ्यायची आहे आणि एकच सांगेन, इथनं 1-2 चेंडू मागे गेले की गेले, थांबले ते थांबले. प्रयत्नानं यश मिळेल. ओ फुल उडलाय वर, उंच गेलाय आकाशात. छेल सुटलाय. धावा 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि इथे तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद. ज्ञानेश्वरला मैदान सोडावं लागेल. धावबादच्या रूपात लागलेलं मिळाले यश. कसं का होईना मात्र यश आले. पाहायचं आहे आपल्याला. हो, क्रॉसिंगचा विषय होतं का? दोन धावा आहेत. फलंदाज बाद नाहीये. स्ट्राईक एंडला असेल ज्ञानेश्वर, स्ट्राईक एंडला असेल. स्कोर 5-11. 5-11चं समीकरण आहे. 43 झालेले आहेत धावपलकावरती. येणारे 5 चेंडू 11 धाबा. काय मॅच चालू आहे.
नक्कीच मी पुन्हा एकदा येणाऱ्या प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूंना 40+ आजच्या दिवसामध्ये खेळतील. सध्या खेळतायत ऑन अ मॅच टीम आंबे आणि भाल दोन्ही टीमला एकच संख्येत सध्या तरी आंबे टीमच्या खेळाडूंना दोन्ही क्रॉसिंग करायची आहे. नियम आहेत या स्पर्धेचे. दोघांनी क्रीज सोडली तरच ती धाव तुम्हाला गृहीत धरली जाईल. 5-11 समीकरण माग नाहीये ज्ञानेश्वर गायकर साठी. 5 चेंडू 11 धावा. फुल टॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. मात्र गॅप झालं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केल्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस गेम प्लॅन आहे ही उललेली आहे. ही हुशारी आहे हरेश भाग्यवंतची. मात्र सेट होता. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. या फलंदाजाला बाद केलं गेलंय. हे महाग पडेल की फायद्यात पडेल ही येणारी वेळ सांगेल. समीकरण बदललंय सध्या. जबरदस्त धून आपल्याला ऐकायला भेटतायत. सध्या मॅच चांगली चालू आहे. 4 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत अगेन्स्ट टीम थ्रू बाल 11 40+ थांबवायच्या आहेत. हो चेंडू चांगला आहे. आत्मविश्वास आहे गोलंदाजाला. होळा टेकलेला चेंडू गेला एसटी मागे. डॉट बॉल. समीकरण बदलतं. 3 चेंडू आणि 9 धावा. एकात मोठा टोळा ठोकावं लागेल. स्ट्रायकॅनला फलंदाजाला आहे दिनेश भाग्यवंत. मॅच संपली नाहीये. ओन्स अगेन मी म्हटलं होतं ज्ञानेश्वर गायकरला बाद केले. हे महाग पडेल की फायद्यात पडेल. एक षटकाराने ज्ञानेश्वरी ठोकू शकला असं मात्र इथे दिनेश बीट झाला. आता मॅच अडचणीत आलाय. जय काळेश्वर 40+ आंबे टीम. समीकरण सोपं होतं. 5-11 होतं. समीकरण बदललं. समीकरण इथे येऊन ठेपलंय. 2 चेंडू 9 धावा. वाडा बॉलिंग. पुढे येऊन वर गेलाय. चेंडू धावा किती मिळतील. 3 धावेने मॅच बनू शकतो आणि दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र ही मॅच काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज सदाशिव. ही गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी रोशन टाळ्या व्हायला हव्यात. कारण अंतिम षटकामध्ये 12-13 धावा थांबवणे ही मोठी गोष्ट आहे आणि एक काम इथे सध्या तरी एखादा बिमर चेंडू एखादा खराब चेंडू मॅच बनू शकतो. टीम जय काळेश्वर आंबे 40+ टीम साठी निर्णायक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडू धावा बनवायच्या आहेत. 8 धावा. 1 बॉल 8 धावा. खराब आला त्याच्यावर षटकाराला पूर्णपणे मॅच बनू शकतो. काही होऊ शकतो. 40+ चे खेळाडू आहेत दादा. बाबूराव आलाय मैदानावरती. बाबूरावांचं षटक चांगलं आलं होतं. पण सध्या तर हे षटक गोल्डन षटक आहे. या मॅच मध्ये बरेचसे काही घडलं. मग त्या अंतिम चेंडूवरती काय घडेल. नाही फिनिश करू शकला. हिटमॅन दिनेश भाग्यवंत. मॅच पर्याय 4 होते. धावा 9 होत्या. मात्र इथे ही मॅच 5 धावाने विजय संपादित करत असताना पहिल्या फेरीमध्ये थ्रू 11 बाल विश ऑल द बेस्ट. पुढच्या फेरीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि ऑर्गनाइज टीमला देखील पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच किताब नो डाऊट आम्ही देतोय त्यांना. मॅच विदाउट सदाशिव ऑलराऊंडर भूमिका. 14 धावा फलंदाजी मध्ये बनवल्यात आणि त्याच्यानंतर गोलंदाजी म्हणजे ही मॅच जिंकून दिली आहे शेवटच्या षटकामध्ये. यायचंय पण सदाशिव. तर तत्काळ आपण वलूया मंचाकडे. आमचे मान्यवर आमच्या आदरणीय सन्माननीय प्रमुख मान्यवर किरणदादा राऊत यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचं इथे शुभ सन्मान केलं जाईल.